महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीचा वातावरण चांगलाच तापला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर शहरात भव्य जाहीर सभा घेतली। या सभेत त्यांनी मागील विकास कामांचा तपशील सांगितला आणि भविष्यातील योजनांचे वर्णन देखील केले। सोलापूर महानगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू असल्याचे यातून दिसून आले। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत फडणवीस म्हणाले, सोलापूर विमानतळ नियमित सुरू करून आम्ही सोलापूर शहराला नवे पंख दिले। येत्या काळात नाईट लँडिंग सुविधा देखील सुरू करण्यात येईल। नाशिक, सोलापूर, अक्कलकोट महामार्ग वाढवण आणि बंदराशी जोडले जाईल, ज्यामुळे औद्योगिक विकासाला आणखीन चालना मिळेल। त्यांनी सोलापूरला पर्यटनाचे केंद्र बनवण्याचा संकल्प देखील केला। तसेच सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्प, घराघरात नळाने पाणी, मल निस्सारण योजना अंतर्गत रस्ते, ई बस सेवा, चाळींचा पुनर्विकास, IT पार्कद्वारे रोजगार निर्मिती आणि यंत्रमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्याचे देखील यावेळेस ते आवर्जून सांगितले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या झोपडपट्टी वासियांना जमिनीच्या मालकी हक्काचा पट्टा आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे देण्याचे काम सुरू असल्याचे देखील नमूद केले। सोलापूरला समृद्धीकडे नेण्यासाठी 15 तारखेला कमळाची काळजी घ्या, पुढील 5 वर्षे आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ, असे आव्हान त्यांनी यावेळेस केले। या सभेला मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोटे, सचिन कल्याण शेट्टी, समाधान अवताडे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते। या सभेपूर्वी फडणवीसांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आरती केली। सिद्धेश्वर महाराज की जय असे म्हणत त्यांनी सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना देखील केली। महाराष्ट्रामध्ये 29 शहरातील महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून सोलापूरसह सर्वत्र पक्षांची तयारी जोरात आहे। फडणवीसांच्या या सभेने भाजपाला मोठा उत्साह मिळाला आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।